रमेश किचनमध्ये भजीच्या वासावर आला होता. त्याने बघितलं तर त्याची आई कांद्याची भजी बनवत होती. तो आईला म्हणाला, आई, आता तुला सून आली आहे, तरी तू किचनमध्ये का काम करत आहेस? त्याची आई त्याच्या तोंडात भजी घालत म्हणाली, म्हणून काय झालं रमेश? सूनबाई पण आत्ताच नवीन नवीन आपल्या घरात सून बनवून आली आहे. त्या अगोदर घरातली सगळी कामं मीच तर करत होते. जर सूनबाई नोकरीवरून घरी येण्या अगोदर जर मी तिच्यासाठी चहा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी काहीतरी तयार करून ठेवलं तर यात चुकीचं काय आहे? सूनबाई पण कामावर थकून घरी येते. तिला पण घरी आल्यावर थोडा आराम करायला मिळायला हवा आहे ना. आणि तसंही रात्रीचं जेवण तीच तर बनवते. रात्रीच्या जेवणाची भांडी घासते. जर मी माझ्या मुलासाठी चहा आणि नाश्ता बनवू शकते तर सुनेसाठी का नाही बनवू शकत? रमेश म्हणाला, पण आई, मला ते आवडत नाही. आयुष्यभर तूच तर घरातली सगळी कामं केली आहेस. मग आता तरी तुला थोडा आराम करायला मिळायला हवा आहे ना. राधाताई हसायला लागल्या आणि म्हणाल्या, अरे वा, आज तुला तुझ्या आईच्या आरामाची खूपच काळजी वाटायला लागली आहे. अरे, दिवसभर घरात आरामच करत असते मी. जेव्हापासून रिटायर झाले आहे तेव्हापासून वेळच वेळ असतो मला आराम करायला. जरा हातपाय पण मोकळे करणे गरजेचे असते ना रमेश. तो आईला सारखं सारखं भडकावून देण्याचा प्रयत्न करत होता की आईने हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा की सून नोकरी करायला जाते, त्यामुळे घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी तिच्या अंगावर येऊन पडली आहे आणि याचा त्याच्या आईला त्रास होत आहे. पण त्याच्या आई त्याचं काहीच ऐकून न घेता सुनेच्या आवडीच्या कांद्याची भजी बनवण्यात मग्न होत्या. रमेश पाय आपटत किचनमधून बाहेर आला आणि हॉलमध्ये TV बघत माधुरी ऑफिसमधून घरी येण्याची वाट बघत बसला. पण त्याचं मन TV बघण्यात लागत नव्हतं. त्याचं सगळं लक्ष बाहेर बायको येण्याच्या वाटेकडं लागलं होतं. त्याची नजर सारखी सारखी दरवाजावर जात होती. वाट बघून शेवटी 6:30 वाजता त्याने बायकोला फोन केला. तिकडून लगेच माधुरीने फोन उचलला आणि म्हणाली, अहो नवरदेव, घराच्या बाहेरच आहे मी. वाटेत भाजी विकत घ्यायला जरा वेळ गेला, म्हणून घरी यायला थोडा उशीर झाला. माधुरीला हे चांगलंच माहीत होतं आणि घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी तिचा नवरा रमेश अस्वस्थ होत असायचा. ते बघून तिला आनंद व्हायचा की तिचा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो ते. पण ते बिचारीला हे माहीतच नव्हतं की तिच्या नवऱ्याचे तिच्यावर प्रेम नव्हतं तर दुसरंच काहीतरी होतं. थोड्या वेळात माधुरी घरी पोचली. हातपाय धुवून सासूबाईंनी बनवलेली भजी आणि आले घालून केलेला गरम गरम चहा पीत नवऱ्याच्या बाजूला बसून चहा पिण्याचा आनंद घेत होती. चहा पिऊन झाल्यानंतर राधाताई आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेल्या. मग संधी बघून रमेश माधुरीला म्हणाला, ऐक ना बायको, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माधुरी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, अहो बोला ना. माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला माझ्या परमिशनची गरज आहे का? माधुरी चेष्टामस्करी करण्याच्या मूडमध्ये होती, पण रमेश गंभीर होत चालला होता. तो म्हणाला, हे बघ माधुरी, मी तुला या अगोदर पण सांगितलं होतं की नोकरी करायची काहीच गरज नाही. तू नोकरी सोडून का देत नाहीस? आपल्याला पैशाची काहीच कमी नाही. माधुरी हसत म्हणाली, रमेश, मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं आहे की मी नोकरी सोडणार नाही. असं म्हणत ती जोरजोरात हसायला लागली. ते बघून रमेशला खूप राग आला, पण तो स्वतःला सावरत गोड बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला, हे बघ बायको, मी काय सांगतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. सगळे लोक माझी चेष्टा उडवत असतात की मी माझ्या बायकोची कमाई खातो, तिच्या कमाईवर जगत आहे. तू प्लीज तुझी नोकरी सोडून घरात बस. माझे सगळे मित्र ऑफिसमधून थकून घरी येतात तर त्यांच्या बायका नटून थटून त्यांच्यासाठी गरम गरम चहा करून घेऊन त्यांच्याजवळ येऊन बसतात. माझ्या प्रेमात एवढी पण ताकद नाही का की तू माझ्यासाठी नोकरी सोडून घरी बसशील? माधुरी पण हसत म्हणाली, अहो, तुम्ही तुमच्या प्रेमाची तुलना माझ्या नोकरीसोबत का करत आहात? मी पण तुमच्यावर मनापासून प्रेम करते, पण मी कधी तुमच्यावर कुठले काम करण्यासाठी दबाव घातला आहे का? आणि मी काय फक्त तुम्हाला गरम चहा आणि नाश्ता करून देण्यासाठी माझी नोकरी सोडून घरात बसू का? मी तर तुम्हाला लग्नाच्या अगोदर सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर मी नोकरी करणार आहे. ते ऐकून रमेश जरा जास्त चिडला आणि म्हणाला, हो, तू मला गरम चहा आणि नाश्ता बनवून देण्यासाठीच तुझी नोकरी सोडून घरात बस. अगं, मी विचार केला होता की मी तुझ्यावर एवढं प्रेम करेन की मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू ऐकायला मजबूर होशील. पण तू तर खूपच हट्टी आहेस. एवढ्या प्रेमाने समजून सांगत आहे
पण तुला माझं बोलणं समजतच नाही का? तू नोकरी केलेली मला अजिबात आवडत नाही. अगं तू कामावर जातेस, कितीतरी लोक तुला वेगळ्या नजरेने बघत असतील, माहीत नाही कसल्या कसल्या नजरेने बघत असतील, आणि ते मला अजिबात आवडत नाही. माधुरी हैराण होऊन म्हणाली, याचा अर्थ मी काही घरातून बाहेर जायचं नाही का? मला माझी रक्षा करायची चांगलीच माहीत आहे. माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे, आणि तुम्हाला अजून दुसरे काय हवे आहे? जर तुमच्यासारखा विचार सगळे पुरुष करायला लागले तर कुठली स्त्री तिच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नाही. रमेश रागात फणफणत म्हणाला, मला असं वाटत आहे की तू प्रेमाने समजून घेणार नाहीस. मी कधीपासून तुला प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. थांब, आत्ता तुझी अक्कल जागेवर आणतो. असं म्हणत तो जोशात माधुरीच्या अंगावर हात उचलण्यासाठी पुढे झाला. तेवढ्यात त्याची आई मध्ये येऊन उभी राहिली आणि रागात म्हणाली, रमेश, हे तू काय करत आहेस? रमेश रागात गुरगुरत म्हणाला, आई तू मधून बाजूला हो. आई, माधुरीला या घरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही, तरी पण हिला नोकरी करण्याची आहे. मी हिच्या सगळ्या गरजा तर पूर्ण करतो आहे की. मग बायकोकडे बघत म्हणाला, अगं जेवढा तुझा पगार आहे ना, तेवढे पैसे मी तुझ्या तोंडावर फेकून मारतो. पण आजपासून तू नोकरीवर जायची काहीच गरज नाही. राधाताई म्हणाल्या, अरे रमेश, डोकं तर जागेवर आहे ना तुझं? कधीपासून खोलीत बसून तुझं फालतू बोलणं ऐकत आहे मी. अरे, सुनबाईवर स्वतःची मर्जी थोपणार तू कोण आहेस? तू सुनबाईचा नवरा आहेस, तिचा मालक नाहीस की तू तुझ्या इशाऱ्यावर तिला नाचवशील. तुझे दिवस विसरलास का तू? तुला पण तुझ्या आईने नोकरी करूनच लहानाचा मोठा केला आहे. तुझे बाबा तर त्यांच्या पगारातून त्यांच्या गावाकडे राहणाऱ्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. तुझ्या सगळ्या गरजा, शाळा, कॉलेज, तुझ्या फरमाईशी सगळ्या माझ्या पगारातून मी पुरवत होते. ती वेळ विसरलाच वाटतं. अरे, कधी मी तुझ्याच शाळेत काम करत होते. किती कष्ट मेहनत केली आहे मी माझ्या आयुष्यात तुला काय माहीत. आत्ता कुठे रिटायर झाल्यानंतर घरात आरामात राहत आहे. माझ्या मिळणाऱ्या पेन्शनमधून मानाने जगत आहे. आणि तू सुनबाईला तिचं करिअर चौपट करायला कसं काय सांगू शकतोस? घर सांभाळून घ्यायला मी आहे. सुनबाई पण सकाळ संध्याकाळ घर सांभाळून घेत आहे. तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण मन लावून पार पाडत आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या फालतू विचारांची, तर तू तुझे विचार बदलण्याचा प्रयत्न कर. आजकालच्या काळात मुली कुठून कुठे पोहोचल्या आहेत. उद्या जर तुला मुलगी झाली तर तू तिला पण असं घरात कैद करून ठेवणार आहेस का? आईचं बोलणं ऐकून रमेश चाचपडला. त्याची आई म्हणाली, खबरदार, इथून पुढे जर माझ्या सुनेला त्रास दिलास तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. जर मी माझ्या मुलासाठी एवढी मेहनत करू शकते तर मी माझ्या सुनेबरोबर तिच्यासोबत कायम ठामपणे उभे राहते. माझ्या सुनेच्या आनंदाची काळजी घ्यायला मला चांगलीच येते. आणि ही गोष्ट तू जेवढ्या लवकर मान्य करशील ते तुझ्यासाठीच चांगलं आहे. आपल्या जीवनसाथीसोबत जोर जबरदस्ती नाही तर प्रेमाने राहायचे असते. जोपर्यंत तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होत नाही तोपर्यंत मी सुनबाईला तिच्या माहेरी पाठवून देत आहे. जर तिथे राहिली तर तू तिला रोज त्रास देत राहशील. रमेश त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता आणि तो तिच्याशिवाय एक दिवस पण राहू शकत नव्हता. त्यामुळे तो लगेच म्हणाला, नको नको आई, हिला इथून पाठवायची काहीच गरज नाही. मला तुझं बोलणं समजलं आहे. आणि तसंही ती माहेर जाऊन काय करणार आहे? तर तुझी हीच इच्छा आहे तर मी तिला इथून पुढे काहीच बोलणार नाही. मला असं वाटत होतं की माधुरीची नोकरी करणं तुला पण आवडत नाही. रिटायर झाल्यानंतर घरी तू एकटीच बोर होत असशील, त्यामुळे मी तिला नोकरी सोडायला बोलत होतो. दुसरं काहीच कारण नाही. जर तुलाच काही प्रॉब्लेम नाही तर मी पण हिला काहीच बोलणार नाही. असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेला. खोलीत गेल्यावर त्याने मोकळा श्वास घेतला आणि विचार करायला लागला की आता कमीत कमी ती कामावरून घरी परत तरी येईल आणि माझ्यासोबत वेळ घालवेल. सकाळी सकाळी पण आम्ही थोडा तरी वेळ बरोबर घालवत असतो. पण जर ही माहेरी निघून गेली तर माहीत नाही ती परत कधी घरी माघारी येईल. गोष्ट जास्त पुढे जाण्यापेक्षा मी माझी पावले मागे घेतलेली चांगली आहेत. आणि तसंही लग्न झाल्यानंतर रमेशला माधुरी नोकरीवर गेलेली अजिबात आवडत नव्हती. पण त्याची आई पण सुनेची बाजू घेत होती, त्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता. अगदी याच वेळी रमेश नोकरी करत असलेली कंपनी तोट्यात गेली आणि त्याची नोकरी सुटली. आता रमेश दुसरी नोकरी शोधण्यासाठी धडपड करत होता. कमी पगाराची नोकरी त्याला करायची नव्हती
आणि त्याला जशी हवी होती तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. अशा वेळेस घरातला सगळा खर्च त्याच्या बायकोच्या पगारातून चालत होता. तेव्हा कुठे जाऊन त्याला ही जाणीव झाली की कुणाचा पगार कितीही असो, कमी किंवा जास्त, पण जर तो जीवनसाथीसुद्धा नोकरी करत असेल तर अशा कठीण काळात त्याचा खूप आधार असतो. आता त्याला बायको नोकरी करत असल्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट त्याने आता हे खूप सहज स्वीकारलं होतं. 3-4 महिन्यातच त्याला पण त्याच्या मनासारखी नोकरी मिळाली होती. तो त्याच्या बायकोसोबत खूप प्रेमाने आणि आनंदाने राहायला लागला. त्यासोबत तो त्याच्या आईचा खूप आदर करत होता, कारण तिच्यामुळेच त्याचे आणि त्याच्या बायकोचे नाते तुटण्यापासून वाचले होते. कारण त्यावेळी तो खूप जिद्दीने पेटून उठला होता की त्याच्या बायकोने नोकरी सोडून घरी बसावे. पण त्यावेळी त्याच्या आईने त्याला खूप समजावले होते. तेव्हा त्याला कुठे हे समजले होते, नाहीतर आज ते दोघे नवरा बायको कायमचे वेगळे झाले असते.